अतिशय व्यथित झालेला मलमास दुःख करू लागला, शोक करू लागला, ठाई ठाई पडू लागला आणि असा निर्भीड अरण्यात गेला असताना या ठिकाणी उठून मनामध्ये विचार आला की श्रीहरी विष्णू सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे देव आहेत. आपण आता श्रीहरी विष्णूंना शरण जावं आणि त्यांचे पाय धरून आपला मोक्षाचा मार्ग सुकर करावा असा विचार करून हा मलमास वैकुंठी लोकामध्ये गेला. त्याच्या हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म विराजमान आहे. अशा श्रीहरी विष्णूंना पाहून अनंत प्रकारची स्तुती करू लागला आणि ठाई ठाई या ठिकाणी आपल्या दुःखाचं, शोकाचं वर्णन हरी पुढे करू लागला. तेव्हा हरी म्हणाले की अरे हा वैकुंठ लोक आहे, इथे दुःख शोकाला कुठलेही स्थान नाही. इथे सगळीकडे पाहिलं तुला नित्य निरंजन सच्चिदानंद असा परम आनंद देणारा हा वैकुंठ लोक आहे. मग या सगळ्या दुःखांचं तुझं कारण काय आहे? तेव्हा मलमास सांगू लागला, आपण जसं गजेंद्रासाठी धावून गेलात आणि त्याला त्या नकरापासून वाचवलं असे आपल्या बिरुद ख्याती आहे, पण मला कोण वाचवणार? म्हणून मी ह्या ठिकाणी दुःख करत आहे. मला कोणी आधार नाही, मला कोणी दैवत नाहीये आणि मी असून तरी काय उपयोग आणि नसून तरी काय उपयोग. तेव्हा याचा स्वतःचा प्राणत्याग करावा अशा हेतूने आपल्यापाशी आलो आहे. आपली कृपा झाली तरच मी या संसारातून तरुण जाईल, अन्यथा माझं जीवन जगण्याचा तरी काय उद्देश? नाना प्रकारचे दुःख विलाप करत असताना श्रीहरीने त्याला सावध केलं आणि सांगितलं, तो चिंता करू नकोस. आपण गोलोकामध्ये जाऊया, जिथे श्रीकृष्ण पुरुषोत्तमाचं रूप धारण करून अत्यंत तेजस्वी या गोलोकामध्ये विहार करत आहेत. मलमास विचारू लागला, हा गोलोक काय आहे? इथे काय आहे? कशासाठी तिकडे लोक जातात आणि त्याचं वर्णन काय आहे? श्रीहरी म्हणतात, मी तुला वर्णन सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्याने जर दाखवलं तर तुला अजून अत्यधिक आनंद होईल. चल आपण त्या गोलोकामध्ये जाऊया. वैकुंठापासून शतकोटी योजनाचा गोलोक आहे. त्याच्या उत्तरेला शिवलोक, कैलास लोक आहे आणि दक्षिणेला या ठिकाणी यमलोक आहे. अशा चतुर्पुरीच्या मध्ये या गोलोकाची स्थापना आहे. हा गोलोक अत्यंत तेजस्वी, जिथे प्रेम भक्तीचा ओतप्रोत भरलेला सर्व ऋषी, मुनी, संत, गोप, गोपिका इत्यादिकांचा निवास असलेला हा गोलोक आहे. आणि या गोलोकामध्ये परम चैतन्य स्वरूप श्रीकृष्ण आपल्या मंदिरामध्ये आरूढ झाले आहेत. जेव्हा श्रीहरी विष्णू आणि मलमास गोलोकामध्ये प्रवेश करतात, पुरुषोत्तम विष्णू श्रीकृष्ण त्यांचं स्वागत करून पाद्यादी अर्घ्य पूजन करून त्यांना स्वर्ण आसनावर स्थापन करतात. तेव्हा त्यांच्या पाठीमागून आलेल्या मलमासाला पाहून ते विचारतात, याचं काय दुःख आहे? श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगतात की या मलमासाचं दुःखाचं वर्णन भगवान विष्णूंनी पुरुषोत्तमाला सांगितलं आणि हा दुःख निवारण्याचा मार्ग देखील त्यांना विचार